होय होय, मी खडकवासलाच धरण बोलतोय. माझे आजचे नाव खडकवासला, गावावरून पडलेले. धरणाची भिंत आणि पाण्याचा पसारा म्हणजे मी. पाण्याच्या पसाऱ्याला काही लोक लेक किंवा तलाव म्हणतात. माझे जन्मदाते ब्रिटिश असले तरी छत्रपती शिवरायांच्या काळात तानाजी मालुसरे यांनी जे शौर्य दाखवले तेच शौर्य दाखवण्याची संधी मला 1961 साली मिळाली. शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगडावर आणि कोंडाणा म्हणजे सिंहगडावर पडणाऱ्या पावसाचे पाणी सुद्धा मी साचवतो. याचा मला अभिमान आहे. अहो, पुणेकरांना कुणी पाणी पाजेल का? गेली 144 वर्षे मी पुणेकरांना पाणी पाजतोय, हे तुम्हाला माहित आहे का? मी जेव्हा म्हणतो की मी 144 पावसाळे पाहिले, तेव्हा एकही पुणेकर माझ्या इतका ज्येष्ठ नाही, हे लक्षात ठेवा. या 144 वर्षात मी काय काय सोसलं आहे ऐकायचंय? दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यापेक्षा माझ्याच शब्दात ते ऐका. शहर म्हणून नावारूपास येणाऱ्या पुण्यासाठी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे 2 तलाव बांधून पुण्यात पाणी आणलं. पुढे इंग्रज लोक पुण्यात राज्य करू लागले. ब्रिटिशांनी त्यांच्या लष्कर छावणीमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी मुळामुठा संगमाच्या खाली एरवड्याजवळ एक बंधारा बांधला. इंग्रज अधिकारी त्यात बोटिंग करू लागले. पुण्याला देखील हे पाणी पिण्यासाठी मिळू लागले. पुणे शहरातून मलमूत्रासह सर्व घाण शेवटी या बंधाऱ्यात जाऊ लागले. इंग्रजांना त्यांची चूक समजली. हे घाण पाणी पिण्यासाठी बंद करण्यात आले. पुण्याची लोकसंख्या वाढतच राहिली, त्यामुळे पाण्याची गरजही वाढतच राहिली व त्यासाठी ब्रिटिशांनी पाणी पुरवठ्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी पाहणी केली. याच सुमारास प्रचंड दुष्काळ पडला आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला. याच दुष्काळी कामाचा एक भाग म्हणून कर्नल फाईप यांनी खडकवासला येथे तलाव बांधण्यासाठी 25 फेब्रुवारी 1864 ला वरिष्ठांना एक अहवाल सादर केला आणि त्यानुसार माझे बांधकाम 1869 मध्ये डिसेंबर महिन्यात सुरू झाले. 1873 मध्ये माझ्या काही भागाचा वापर सुरू झाला. 1879 मध्ये सर्व बांधकाम संपले आणि एकूण खर्च आला फक्त 65 लाख रुपये. कर्नल फाईप यांच्या नावावरून मला लेक फाईप अर्थात फाईप तलाव म्हणत असत. पुढे मात्र गावावरून खडकवासला हेच माझे नाव रूढ झाले. मात्र हा एकूण सर्व प्रकल्प मुठा प्रकल्प या नावाने संपूर्ण जगात ओळखला जात असे. माझ्यासारखी अनेक धरणे त्यावेळी लोकांकडून उभारलेल्या कर्जातूनच बांधली गेली, हेही तुम्हाला माहित नसेल. म्हणजे माझे खरे जन्मदाते सन 1824 मध्ये जन्मलेले जेम्स जॉर्ज फाईप, पुढे ते लेफ्टनंट जनरल झाले आणि 1894 मध्ये वारले. मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणजे एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र, तेही बांधकामाचे. फाईप हे उत्तम अभियंता होते. त्यांना इतर ब्रिटिश अधिकारी मॅन ऑफ द स्वॉर्ड असे म्हणत. पुणे हे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील महत्वाचे शहर आणि त्यावेळी लोकसंख्या होती 90,000. माझे ठिकाण पुण्याच्या मध्यापासून 21 किलोमीटर नैऋत्येस मुठा नदीवर आहे. 1879 मध्ये माझी नदी पात्रापासून उंची होती 99 फूट. नदी पात्राखाली माझा पाया 8 फूट खोल होता. मला अभिमान वाटतो की त्यावेळी माझी उंची जगातील दगडी धरणांमध्ये सर्वात जास्त होती. माझी लांबी त्यावेळी 5136 फूट होती. वरच्या बाजूकडून माझा उतार 1:20 तर खालच्या बाजूने 1:2 असा होता. उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी 2 फूट बाय 2 फूट आकाराचे स्क्रू पद्धतीचे 10 स्लुईस दरवाजे बसवले गेले.
धरणाखाली वीज निर्मितीसाठी यंत्रणा होती. त्यासाठी 2.5 फूट व्यासाचे 8 दरवाजे बसवले गेले. माझे काम फक्त पुण्याला सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी पुरवणे एवढेच होते आणि थोडीशी वीज निर्मिती. माझा परिसर जसा सुंदर होऊ लागला तसे माझे उपयोग वाढले. रम्य परिसरामुळेच येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA स्थापन करण्यात आली. अकादमी शिवाय येथे संरक्षण विभागाची अनेक कार्यालये झाली आणि दुसरी महत्वाची संस्था म्हणजे विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणारे मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र म्हणजे CWPRS. धरणाचे संकल्पन करण्याचे तंत्रज्ञान त्यावेळी फारसे विकसित नव्हते. धरणाच्या पायातून अपलिफ्ट प्रेशर तसेच भूकंप झाले तर अशा ग्रॅव्हिटी धरणास धोका होऊ शकतो याची कल्पना त्यावेळी आली नाही. 1879 मध्ये माझे काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसाळ्यात त्यावेळच्या अभियंत्यांना असे जाणवले की मी खाली सरकतो आहे. धरण जर खाली सरकले तर मोठा अनर्थ होऊ शकतो. धरणाचे संकल्पन करताना राहिलेल्या त्रुटी आता लक्षात येऊ लागल्या. त्यासाठी धरण सरकू नये म्हणून खालच्या बाजूस 60 फूट रुंद आणि 30 फूट उंच असा मातीचा मोठा भराव धरणाला चिकटून घालण्यात आला. आणि ही कामे इतक्या घाईने होत होती की बस. शेवटी असे लक्षात आले की धरण सरकण्याची क्रिया झालीच नव्हती. याचे कारण असे की नदी पातळीच्या खाली खडक खोदून 8 फूट इतक्या खोल माझा पाया खडकावर टेकलेला आहे. 1453 फूट लांब असा माझा सांडवा हा विहीर होता. सांडव्यावर त्यावेळी कोणतेही पूर दरवाजे नव्हते. त्यामुळे फक्त 88 फूट पाणी साठा मी करत होतो. वरचे 11 फूट हे पाणी वाहून जाण्यासाठी मुक्त अंतर होते. माझी म्हणजे धरण रेषा ही सरळ नाही. अनेक ठिकाणी ती वळवली आहे. त्यामुळे माझ्या माथ्याची रुंदी काही ठिकाणी 14 फूट आणि काही ठिकाणी ती बदललेली आहे. जिथे धरण रेषा वळवली तिथे सांदा पक्का व्हावा म्हणून खालून जाड भिंती किंवा बट्रेस बांधले गेले. काय सांगू, सर्व प्रकारचे प्रयोग माझ्यावर करण्यात आले. एक प्रस्ताव असा झाला की 160 फूट उंच करा हे खडकवासला धरण. पण माझे नशीब तो प्रस्ताव मान्य झाला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्यात विठ्ठलवाडी जवळ मोठे धरण बांधण्याचा सुद्धा प्रस्ताव इंग्रजांनी तयार केला होता. अर्थात तो मंजूर झाला नाही. हा भाग वेगळा. विश्वेश्वरय्या नावाचे अभियंता 1901 साली पुण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात 3.47 TMC पाणी मी साठवत होतो आणि 20 TMC पेक्षा जास्त पाणी माझ्यावरून वाहून जात होते. नेमके हेच त्यांनी पाहिले आणि माझी सांडव्याची उंची 8 फुटाने वाढवली गेली. अहो, एवढी ताकद माझ्यात नव्हती हो. मला तर हे अजिबात आवडलं नव्हतं. 8 फूट उंच असे आपोआप उघड साफ करणारे 100 दरवाजे माझ्या सांडव्यावर त्यांनी बसवले. त्यानंतर 58 वर्षे मी हे वाढलेल्या साठ्याचे पाणी दोन्ही कालव्यातून पुण्याला देत राहिलो. त्याचबरोबर वीज निर्मिती सुद्धा मी करत राहिलो. देश स्वतंत्र झाला 1947 मध्ये. यशवंतराव चव्हाण मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. तो काळ 1957 सालचा. पुण्याची लोकसंख्या आणखी वाढतच राहिली. माझ्या अंगावर कायम भीतीचे सावट राहिले. आता परत माझी उंची वाढवतील का? मग मुठा नदीच्या वरच्या भागात 2 धरणे बांधली तर? हे त्यांच्या डोक्यात आले 1956 सालात. आणि पानशेत आणि वरसगाव या ठिकाणी 10 TMC ची 2 धरणे बांधावायची असे ठरले. 1957 साली पानशेत येथे मातीचे धरण बांधकाम सुरू देखील झाले. नियोजनाप्रमाणे 1962 साली धरण पूर्ण करायचे होते. एका दृष्टीनं मी खुश होतो की 10 TMC पाणी आता पानशेतला अडवले जाईल आणि माझ्या सांडव्यावरून ते वाया जाणार नाही. माझी ताकद वाढवून दुरुस्त करायचा प्रस्ताव होता.